ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर. निर्मला सावंत म्हणून आहेत, बेळंकीमधून त्यांनी हा अनुभव शेअर केला. तर काकू म्हणत होत्या की गेली 20 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. आणि आई-वडिलांची परिस्थिती खूप बिकट होती. वडील पण जरा व्यसनीच होते म्हणतात. आणि परिस्थिती फारच बिकट होती. तर दोघी बहिणींची एकत्रच आमच्या लग्न केली म्हणतात, एकाच मांडवामध्ये. आणि मी ना असं ऐकून आहे की एका मांडवात दोघी बहिणींची, दोघा भावांची किंवा असं एका मांडवात 2 लग्न कधी करू नयेत. एक लग्न टिकतं, एक लग्न खराब होतंय. म्हणजे मी तर असं ऐकलेलं आहे. हे मी सांगायला लागले बरं का, हे अनुभवातला भाग नव्हे. म्हणजे मी असं ऐकलंय आणि बऱ्याच जणांचं असं अनुभव म्हणजे हे आपण म्हणतो ना, उदाहरणं पण मी बघितलेले आहेत. तर असं म्हणतात 2 लग्न एका मांडवातली टिकत नाहीत असं. काय माहिती नाही, पण आमच्या इकडं तर असं बोलतात. तर त्या म्हणतात मग खराब झालं म्हणतात. माझं लग्न तर पहिल्यापासूनच खराब होतं म्हणतात. म्हणजे लग्न झाल्यापासून जीवन खराबच होतं म्हणतात. बहिणीचं थोडंफार चांगलं झालं. एका मांडवात दोघींची लग्न झालेली होती म्हणतात. बहिणीचं म्हणजे थोडंफार आता एवढं पण काही नाही, पण दोघींना तसंच दिलेलं होतं. पण ते निर्व्यसनी होता नवरा. निदान मिळवून वगैरे त्यांचं त्यांनी खात होतं. पण हे माझं जे होतं म्हणतात ते खूप भयानक. माझे मिस्टर म्हणतात खूप दारू प्यायचे म्हणतात. दिवस आणि रात्र त्यांना ते दारूशिवाय काही सुचायचं नाही म्हणतात. खूप दारू. आणि ह्याच्यामध्ये लगेचच 2 वर्षात मला मुलगा पण झाला म्हणतात. आणि मग मी असंच कुठेतरी काम करायची, धुणं भांड्याची, कुठं कुठं जे काय कामं मिळतील ते कुणाकुणाच्या घरी जाऊन वगैरे कामं करायची. कसं तरी आपलं चालवायचं. माहेरी गेले तर 2 दिवस पण थारा नसायचा, असं माहेर पण. तर मग त्यामुळं तिथंच आहे, तिथंच कसं तरी दिवस ढकलत होते. पण ज्यावेळेला मुलगा माझा एक 4 वर्षाचा झाला म्हणतात. 4 वर्षाचा झाला आणि माझे मिस्टर वारले म्हणतात. का तर सगळं दारूमुळं सगळं त्यांचं खराबच झालेलं होतं आतनं शरीर. तर ते आजारी पडल्यानंतर वारले म्हणतात. 4 वर्ष मुलगा होता म्हणतात आणि ते वारले. त्याच्यानंतर मग म्हणतात माहेरी आले मी मुलाला घेऊन मिस्टर वारल्यावर. आणि तिथं मग काम करायला लागले. असंच धुणं भांड्याची वगैरे कामं करायला लागले. आणि ज्या वेळेला म्हणतात म्हणजे मी धुणं भांड्याची कामं वगैरे करत होते. त्यावेळेला एकदा मुलगा असंच खेळायला म्हणून गेलेला होता म्हणतात. आणि त्या म्हणजे त्याचे वडील जाऊन 1-2 वर्ष झालेले होते. 5-6 वर्षाचा मुलगा झालेला होता म्हणतात. आणि एकदा खेळायला म्हणून गेला आणि त्या मोठ्या-मोठ्या गटरी असतात ना, तर तिथं खूप गटरी त्यानं होत्या म्हणतात. आणि ते मुलांचं काय झालं खेळताना, ढकलून दिलं, त्याच्या डोक्याला लागलं, ते गटरीत पडला. आणि ते लवकर त्या मुलांनी पण सांगितलं नाही म्हणतात. आणि मी पण कामाला गेलेले. आई पण आमची एवढं काय तिचं म्हणजे थोडं डोक्यावर हे झाल्यासारखं होतं आईचं. त्यामुळे तिच्याकडं तिला तिला असं लक्ष दे वगैरे असं एवढं तिला समजायचं नाही म्हणतात, सांगितलेलं असलं तरी पण. आणि मुलगा माझा त्यात गेला म्हणतात. आणि मुलगा गेल्यानंतर मलाही आईसारखंच व्हायला लागलं म्हणतात. वेड लागल्यासारखं झालं म्हणतात मला. खूप नवऱ्याचं काही मला नव्हतं म्हणतात. का तर काही मिळालंच नव्हतं नवऱ्याकडनं सुख. पण मुलगा गेल्यानंतर मी खूप हे झाले म्हणतात. कुठेतरी आधीची पूर्वपुण्याई असेल, कुठेतरी आधीच्या जन्मात आईंचं कुठेतरी असेन मी बघतं. तर शक्यच नव्हतं म्हणतात. काय तसं वातावरणच नव्हतं, की मी आईंच्या मार्गात येईन किंवा काय आम्ही तशा ह्याच्यातच नव्हतो म्हणतात. पण म्हणतात त्याच्यानंतर मी खूप खूप हे झाले म्हणतात. आणि मग तिथून म्हणजे वडिलांनी मला म्हणजे रूम वेगळी होती, पत्र्याचं शेडच होतं, पण ते वेगळं होतं. चल बाई घरी म्हणून घरीच घेऊन गेले. का तर मुलाला वगैरे घेऊन मी वेगळीच राहत होते. सुरुवातीला होतं राहत होते घरात, पण नंतर वादावादी वगैरे व्हायला लागल्यावर मग मी हे करायला बाजूलाच पत्र्याचं शेड वगैरे घेतलेलं होतं. आणि मग मला वडील घेऊन गेले घरी. तिथून मग म्हणतात वर्ष, दीड वर्ष असंच गेलं. बाबा मला माझे वडील दुसऱ्यानी लग्नासाठी स्थळं वगैरे असं बघत होते.
तर काही म्हणजे हे होत नव्हतं, लग्न काही ठरत नव्हतं माझं म्हणतात. दुसरं लग्न वगैरे बघत होते. ह्या काळामध्ये म्हणतात मला आश्चर्य वाटतंय म्हणतात की म्हणजे आमच्या इथं कपडे आपण शिवतो ना, म्हणजे असं काय काय म्हणतात ते युनिफॉर्म वगैरे शिवतात ना, तसं ते आमच्या इथं हे होतं म्हणतात की म्हणजे युनिफॉर्म शिवायला वगैरे तिथं बायका हे करत होत्या म्हणतात, घेत होत्या. तर तिथून एक 10 किलोमीटरवरती 10 का 15 काहीतरी असं काहीतरी बोलल्या त्या, मला आता एवढं नाही. अ, की 10-15 किलोमीटरवरती शिवणकामाचं हे होतं. मला काही शिवता वगैरे येत नव्हतं म्हणतात. पण तिथं शिवणाचे क्लासेस वगैरे होते. तर एका बाईला मी विचारून, आमच्या शेजारच्या वगैरे एका बाईला विचारून शिवणाचं म्हणजे क्लास लावण्यासाठी मग 10-15 किलोमीटरवर होतं म्हणतात. तर मी शिवणकामासाठी हे केलं म्हणतात, शिलाई मशीन वगैरे शिकायचं वगैरे हे ठरवलं म्हणतात. काही येत नव्हतं ते आधी. आणि मग ते शिकण्यासाठी म्हणून मी एका जे आमच्या इथं 10-15 किलोमीटरवर एक लेडीज होत्या, ज्या शिकवत होत्या, त्यांच्याकडे मी शिकायला म्हणून चालले म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात मला काहीच आईचं माहीत नव्हतं किंवा आमच्यात नव्हतंच काही म्हणतात असलं. गुरु भेटणं अ, आमच्यात मलाच भेटले का तर आधीचे काहीतरी पूर्वकर्म वाईट असतील ते भोगले एवढे वर्ष म्हणतात. पण गुरु भेटणं सगळ्यात मोठं हे होतं म्हणतात. पुण्याई माझी कुठलीतरी किंवा आधीचं गुरुमार्गात मी असेन म्हणतात. काय होतं माहीत नाही. पण तिथं शिलाई मशीनच्या तिथं दोघी-तिघी लेडीज होत्या म्हणतात, ज्या शिकायला आलेल्या होत्या. शिलाईकाम शिकायला आलेल्या होत्या. तर त्या हे करत होत्या म्हणल्या, आईंच्या मार्गातल्या होत्या. तिघीजण होत्या, दोघी-तिघी होत्या म्हणल्या. त्यांचा ग्रुपच होता, तो आईंच्या मार्गातला होता म्हणतात. मी त्यांच्यासोबत ज्यावेळेला मी बोलायला लागले, तरी 1 महिना त्या काय म्हणजे मिक्स करून घ्यायला म्हणजे त्या कमीच बोलायच्या वगैरे ते. मग नंतर ओळख झाल्यावर त्यांनी मग सगळं ऐकल्यानंतर ते मला बोलायला लागल्या, "आमच्या आईंच्या मार्गात ये" वगैरे. आणि मग त्यांनी मला आईंचं हे केलं म्हणतात, सांगितलं. आणि आईंचं सगळं म्हणजे सगळं आईंचं चरित्र मला तोंडीच त्यांनी सांगितलं. का तर शिक्षण नव्हतं एवढंसं म्हणतात माझं. आणि मला ते म्हणजे जे शाळेमध्ये जे गेलेले होते ते पण म्हणजे काय न लिहिता वाचता येताच लग्न झालेली होती म्हणतात. नुसतं जाऊन शाळेत म्हणजे तसं वातावरणच नव्हतं. आई-वडीलच हे नव्हते, की तुम्ही काय शिकताय काय आणि तुम्हाला काय लिहिता वाचता येते का? आम्ही तर मग ते तसंच वाढलो म्हणतात. जात होते शाळेमध्ये, खरं लिहिता वाचता काही येत नव्हतं. तर त्यामुळं मग त्यांनी मला तोंडानंच सगळं सांगितलेलं होतं म्हणतात. आईंचं सगळं ते तोंडी ते. आणि आता मार्गात तर ह्या बाईला कसं आणायचं? हिला लिहिता वाचता पण येत नाहीये. पण त्यांनी मला सांगितलेलं होतं की भजनाला वगैरे येत जावा वगैरे, असं त्यांनी मला सांगितलेलं होतं म्हणतात. पण भजनाला येत जावं म्हटल्यावर त्या त्या आमच्या इथून आमच्या गावातून म्हणतात जवळ-जवळ 8-9 किलोमीटरवर तिकडं राहत होत्या. त्यांची साईड आणि माझी साईड खूप वेगळी होती. मला ते भजनाला वगैरे जाणं परवडणारं नव्हतं. मी कसंबसं तिथपर्यंत येत होते. तर तिथनं मला जाणं ते परवडणार नव्हतं. पैशाच्या दृष्टीनं ते हे नव्हतं. पण तुम्हाला सांगू मी गेले थोड्याफार वेळा मी भजनाला पण गेले म्हणतात. भजनाला गेल्यानंतर तुम्हाला सांगू एक एक अनुभव खूप सुंदर आला आणि त्या अनुभवातून मी आईंच्या मार्गात आले म्हणतात. म्हणजे मी येताना ना तिथून येताना त्यांनी मला एक भगिनी सोडायला आलेली म्हणतात. जे आमचा शिवण क्लास असायचा तिथपर्यंत ती मला सोडायला आलेली म्हणतात. तर ज्यावेळेला ती मला सोडायला आली अ, तर तिथून मग मला मी जे टाईम होतं त्या टाईममध्ये मला गाड्या वगैरे मिळायच्या जायला आमच्या घरी. पण ना ते टाईम असं होतं की त्या टाईममध्ये गाडीच नव्हती तिथनं जाताना. आणि आता मी म्हटलं काय करायचं? तर ती थोडा वेळ थांबली की आता हिला काहीतरी भेटेल, नंतर हिला काहीतरी भेटेल. पण काय भेटण्याचं चिन्ह दिसेना. आता काय करायचं? आणि अंधार पण पडण्याचं हे होतं. तोपर्यंत ना म्हणजे पैसे मोजकेच.
तर तोपर्यंत एक काका आलेले होते म्हणतात आणि ते मला इतक्या महिन्यामध्ये म्हणतात जसं मी जात होते, कधी-कधी कुणी मला विचारलं नाही की तुला लिफ्ट देऊ का? किंवा तुला कुठं सोडू का? कधी मला कुणी विचारलं नाही म्हणतात. पण तो पहिला दिवस होता. त्यांनी थांबवून विचारलं, "कुठं जायचं आहे का? तुला सोडू का?" त्या त्या काकांनी. आणि मग मी म्हटलं, "हां, मला सोडता का गावापर्यंत वगैरे?" आणि त्यांनी मला पैसे न घेता त्यांनी मला सोडलं म्हणतात. मग आमच्या घरापर्यंत. तिथपर्यंत मला सोडलं आणि मी त्यांना पैसे द्यायला लागले, की तुम्ही मला इथपर्यंत नाही, नाही म्हणले, "काय पैशाची गरज नाही." आणि तिला पण बरं वाटलं, की हां, बघ ते तिनं येता मी हे करताना आईनी बघ तुला म्हणजे जुळवणी करून दिली. तर तिनं हे जे बोलली आणि मग ना त्यांनी हे केले, नाही, नाही, नको बोलले आणि मग मी ना घरात गेले आणि नंतर माझ्या लक्षात आलं, ह्यांना चहा तरी हे करावा. तर ना मी बाहेर आले. असं काही नाही की गल्लीबोळ होते, असं प्लेन रोड वगैरे आणि मी बाहेर आले आणि ते बघते तर कोणच नाही रस्त्यावरती. आणि मी असं काही नाही की खूप वेळ मी आत गेले आणि लगेच बाहेर आले म्हणतात. एक 2 सेकंद 1, 2, 3 सेकंदात मी बाहेर आले आणि बघते तर एवढ्या पटकन लगेच कुठे गेले आणि मी इकडं पळून असं सगळीकडे पळून बघायला लागले, की कुठं गेले? रस्ता तर एकच मोठा आणि कुठे गेले? हे कुठे गेले? तर ते मला दिसलेच नाहीत काका म्हणले परत. आणि मग मला असं वाटलं, की ते आईनी काहीतरी जुळवणी करून दिली असं जे बोलल्या, ते खरंच म्हणजे साक्षात परमेश्वरच आला काय आपल्याला सोडायला असं ते कुठेतरी. आणि मी 2-3 वेळेस त्यावेळेला भजनाला गेलेले होते आणि मग मी हे केलं. मग त्यांना बोलले, की मला काहीतरी असं थोडंसं हे करता येईल असं हे होईल का? म्हणजे थोडंसं वाचता येईल असं साधं सोपं काय आहे का वगैरे. तर त्यांनी बोलल्या, की साधं सोपंच हे आहे. मला ना म्हणजे पूर्णच काहीच अक्षर ओळखच नव्हती असं नाही. पण मला लिहिता वाचता एवढं चांगलंसं काही येत नव्हतं. म्हणजे नतच जमा होतं. तरी पण मग मी बालोपासनेचं त्यांच्याकडनं पुस्तक घेतलं म्हणतात. त्याच्यानंतर आईंचं चरित्र त्यांनी मला दिलेलं होतं. ते बघूनच मी म्हटलं, हे एवढं मोठं काही नको. मला काय तसलं काही वाचायला येणार नाही. एवढं मोठं नको. साधं द्या." मग ते सुबोध बानू वगैरे ते जी पुस्तकं आहेत ते त्यांनी मला दिलेलं होतं म्हणतात. आणि गोपाळ काला हे पण दिलेलं होतं म्हणतात. आणि ते ती छोटी-छोटी पुस्तकं जी होती, त्यातली पुस्तकं मी अगदी म्हणतात तुम्हाला सांगू एक पान वाचताना मला अक्षरशः 2-2 तास लागायचे म्हणतात, एक पान वाचायला. पण मला त्यात आवड निर्माण झाली. मला तो अनुभव जो होता ना, तो अनुभव मनात रुजलेला होता म्हणतात माझ्या आणि त्यामुळं मला असं वाटायला लागलं, ह्याने मला यातनं बाहेर काढतील. आणि मग मी आईला पण म्हणायची हे म्हणायचं आणि ना खूप बालोपासनं म्हणताना मी त्यांच्याकडून ऐकून घ्यायची. मग त्यानंतर त्यांनी मला मिक्स करून घ्यायला सुरुवात केली आणि ना मी जायला लागले, की रोज त्यांच्याकडनं चाली वगैरे बालोपासण्याच्या. खूप बालोपासना मी चुकीची म्हणायची म्हणतात. कितीतरी महिने मी चुकीची बालोपासना म्हणत होते म्हणतात. म्हणजे शब्द वाचायला यायचं पण तरी पण बरेच शब्द चुकायचे म्हणतात. खूप चुकीची बालोपासना मी वाचत होते म्हणतात. अशी सेवा म्हणतात माझ्याकडून जवळ-जवळ 5 वर्ष घडली म्हणतात. खूप म्हणजे मला असं वाटायचं की लग्न व्हावं माझं आणि एखादं काहीतरी चांगलं मिळावं, की जेणेकरून बाबा आपलं काहीतरी तर मी अपेक्षा अशीच केलेली होती. खूप सामान्य अशी अपेक्षा मी केलेली होती, की आपल्या परिस्थितीनुसार एखादा मिळावा आणि आपलं परत हे व्हावं. ह्या उद्देशानंच मी रोज प्रार्थना करायची म्हणतात आईंना चुकीची बालोपासना करून. काकू म्हणत होत्या, चुकीची बालोपासना करून मी आईंना प्रार्थना करायची. पण ना नंतर नामस्मरण मला त्यांनी सांगितलं. त्या म्हटल्या, तुझ्याकडनं वाचन वगैरे." ते मी म्हणायचे ना, "खूप वेळ लागतो हो. एक पान वाचायला मला 2-2 तास लागतात आणि मंदिरात तर जाण्या-येण्यासारखं नाही." पण मी जात होते म्हणतात. महिन्यातनं 1-2 वेळा वगैरे अशी जायची म्हणतात. पण मग म्हणतात नामस्मरण त्यांनी बोलल्या, "नामस्मरण करत जा." आणि मग जे नामस्मरणाला सुरुवात झाली म्हणतात
खूप 5 वर्षामध्ये खूप 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 भारी नामस्मरण माझ्याकडनं झालं म्हणतात. आणि आजही आणि तुम्हाला सांगू, प्रत्येक अनुभवातून प्रत्येक भगिनी, प्रत्येक बंधू हेच सांगतात, की आणि तुम्हाला सांगू, नामस्मरण आईंनी पण हेच आपल्याला सांगितलेलं आहे. हे बंधू भगिनी सांगतात, हे काय ते पण सांगत नाहीत किंवा मी पण सांगत नाही. हे आई सांगायला लावत आहेत त्यांनासुद्धा. आणि माझ्या तोंडून ते तुमच्यापर्यंत येते, पण त्यांना आई सांगायला लावतात, की हेच करा, हेच मेन आहे. आपलं 1.5 तासाचं भजन आणि इतर वेळी म्हणजे तुम्ही सगळे जे तिन्ही टाईमच्या उपासना आहेत, त्या केल्या तर उत्तमच आहे. पण नाहीच जर जमलं, तुम्ही 1.5 तासाची तरी एक उपासना आणि पूर्ण तुमचं ज्या पण वेळेला माइंड रिकामं असेल किंवा ज्या पण वेळेला आहे अ, काय म्हणजे जे पण आपण काम करतोय ते काम करताना नाम घ्या. हेच आईंना सांगायचं आहे. म्हणून आई मी तुम्हाला सांगू, प्रत्येक अनुभवांमधून हे येते. आणि काकू पण काल मला ज्यावेळेला मी अनुभव त्यांचा ऐकत होते, सांगत होते त्या, तर त्यावेळेला म्हणत होत्या, प्रचंड ताकद आहे नामस्मरणामध्ये. म्हणल्या मला जर कोणी बघितलं असतं सुरुवातीला, तर मी ना एक अशिक्षित, काहीही, कुठल्याही म्हणजे अ, धार्मिकता किंवा भक्ती, गंधच नव्हता. कुठलं म्हणजे काही हेच नव्हतं. ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या आयुष्यात कधी. फक्त कुठेतरी कामाला जाणं ना, आजचं पोट कसं भरायचं, हे एवढंच जीवन होतं. भक्ती, त्याच्यानंतर आणि आताचं जे जीवन हे खूप खूप म्हणतात आईंची सगळी लीला आहे म्हणतात. बाकी काहीसुद्धा नाही. आणि हे नामस्मरणात खूप जास्त ताकद आहे म्हणतात. माझ्याकडनं मला दुसरं काही एवढं हे होत नव्हतं म्हणतात. 5 वर्ष मी तेच करत होते म्हणतात. आणि 5 वर्षानंतर मग म्हणतात, मला असं वाटायला लागलं होतं, की म्हणजे माझं लग्न व्हावं, करावं. 5 वर्षानंतर मी जिथे जात होते, ह्या शिवण क्लासला वगैरे, ते सगळं पूर्ण झालेलं होतं आणि तिथंच मला म्हणजे काम पण मिळालेलं होतं. म्हणजे त्यांच्याकडं खूप कामं यायची, करायची. मग माझी काही ऐपत नव्हती म्हणतात. शिवण क्लास शिकलं तरी पण मशीन घ्या आणि मग ते कामं हे करा. जरी कामं मिळाली तरी पण तिकडं जाऊन घेऊन यायला लागायची वगैरे. तर ते मला असं वाटायचं तिथंच त्यांच्यातच काम केलेलं बरं. तर मी त्यांच्यातच काम करत होते म्हणतात. आणि तिथं एक गृहस्थ यायला लागलेले होते म्हणतात. त्यांच्याकडे येत होते म्हणतात. आणि त्यांनी म्हणजे जे आमच्या मेन होत्या म्हणतात मॅडम ज्या, त्यांनी सांगून ठेवलेलं होतं, की लग्नासाठी एखादी मुलगी पाहिजे आहे म्हणून. आणि त्यांचा जे मुलगा होता, त्यांची मिसेस वारलेली होती. ह्या सगळ्या गोष्टी आईनी जुळवून आणलेल्या होत्या. आणि त्यांना एक मुलगा होता. मिसेस वारलेली होती आणि एक मुलगा होता. आणि परिस्थिती त्यांची पण बेताचीच होती. असं काही नाही, मुलगा मिळवून खाणाराच होता ते. तर ना त्यांनी म्हणजे ह्याच्यामध्ये अ, आता बोलणार कसं? म्हणजे हिचं पण असं आहे ते. पण ना आमची हे एकसारखी होती म्हणतात, जात एकसारखी होती. तर त्याच्यामुळं त्यांनी म्हणजे माझ्याकडं बोट दाखवलं, ही आहे हिचं. पण ते त्यांच्यात आणि माझ्यात कुठंच हे बसणार नव्हतं. का तर मी ज्या एरियामध्ये राहत होते, किंवा ज्या प्रकारचं माझं घरचं वातावरण होतं, त्यांचं म्हणजे व्यवस्थित होतं. सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित होत्या म्हणतात. आणि दिसायला पण मी अशी फारशी बरी नव्हते म्हणतात. त्यामुळं का नाही, ते जुळणं कठीण होतं. त्यांनी माझ्याकडं बघितलं, त्यांनी जेव्हा सांगितलं त्यावेळेला, पण मला माहीत नव्हतं त्यांच्यात काय विषय चाललेला आहे. तर ते म्हटले, "छे छे, हे ते नको मुलगी." तर "नाही, तुमच्या कास्टमधली आहे वगैरे," असं तिनं सांगितलेलं होतं. तर ते बोलले, "नाही, नाही, तर आमच्या बरोबरीची थोडी तर पाहिजे की." असं त्यांनी ते शब्द वापरलेले होते त्यांच्या वडिलांनी म्हणतात. आणि तुम्हाला सांगू, त्यांनी पण मला काही बोलले नाहीत म्हणतात. पण 8 दिवसानंतर आणि माझी उपासना चालू होती.
त्यावेळेला म्हणतात मी तिथं कामावर गेल्यानंतरसुद्धा नामस्मरण करत करत करायची म्हणतात. आणि नामस्मरणात खूप प्रचंड ताकद आहे. 8 दिवसानंतर म्हणतात आणि माझे बाबा पण काय मला एखादं कुठलं तरी आणायचे असतं ते असं काही जास्त नाहीच. आणि परिस्थिती अशी होती की काही कुठलं हे व्हायचं नाही म्हणतात. पण त्या काळामध्ये आईंनी म्हणजे जर आईंचा मार्ग नसता तर कुठल्यातरी वाईट ह्याला पण लागले असते म्हणतात. का तर अशा बऱ्याच भगिनी होत्या म्हणतात की ज्या असं वाईट हे न ते असं हे काय तर काय नसलं की असं माणूस बिथरल्यासारखं ते नसतं ना. तर पण मी मार्गात आल्यामुळं मी काही हे झाले नाही म्हणतात. त्यामुळं माझं ते आई आपल्याला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, की कुणी बोट नाही केलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याकडनं करून घेतात वर्तन. की भले आईंचे भक्त कितीही हे राहू देत. पण आपल्या म्हणजे बाकीच्या कुठल्याही गोष्टी काहीही असू देत. पण तशा बाबतीत आई सावरतात. जरी भक्त चुकायला लागला तरी पण तिथं सावरतात, त्या म्हणत होत्या. आणि मग त्यामुळं मग म्हटल्या तसं कधी पावलं कधी चुकीच्या ह्यानं नाही पडली. जर नसते आईंच्या मार्गात तर पडली पण असती म्हणतात. बाहेर पडले होते मी त्यामुळं. पण तसं कधीच झालं नाही. आणि 8-10 दिवसानंतर परत ते आले आणि म्हटले, "जरा विचारून बघता का तिच्या आई-वडिलांना वगैरे?" मग त्यांनी बोलल्या, "तिच्या कानावर आधी घालते." आणि मग त्यांनी मला बोलले, "ह्यांचा मुलगा आहे आणि असंच म्हणजे प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतोय तो. मुलगा आहे एक त्याला आणि बायको वारली आहे. तर तुझ्यासाठी विचारावं का?" तर मग मी पण विचार केला, पण ते दिसताना अगदी व्यवस्थित दिसत होते म्हणल्या. म्हणजे मा अगदी टाप-टीप वगैरे हे आणि माझ्याकडे बघितल्यावर मला एकदम हेच वाटायला लागलं, की अरे मला कसं काय हे हे करू शकतील, असं मला वाटायला लागलं म्हणल्या. आणि तर त्यांनी ते माझ्याकडे बघितल्यानंतर मला स्वतःचेच कपडे आणि त्यांचे कपडे बघून मला एकदम कसं तरी झालं. तर त्यांनी म्हणले का तसं? तर हां, ते मागच्या वेळेला पण आले होते त्यावेळेला ते विचारत होते म्हणले. मग मला लक्षात आलं की हां, हा माणूस आधी पण आलेला होता. मग असं हे झाल्यानंतर मलाच काही बोलायचं कळेना. मी सांगते घरी ते असं सांगितलं. आणि मग माझ्या वडिलांना वगैरे मी दुकानात घेऊन आले. मग त्यांचं आणि त्यांना पण बोलवलं गेलं. मग ते बोलणं वगैरे त्यांचं झालं वगैरे. आणि मग माझे मिस्टर आणि ते बघायला मला घरी आले. आमच्या वस्तीत आल्यानंतर मलाच कसं तरी वाटायला लागलेलं होतं. का तर आमच्यापेक्षा म्हणजे एक 70-80 पटीनं ते चांगलं होतं माझ्या परिस्थितीपेक्षा. आणि मग त्यांनी पसंत केलं म्हणतात माझ्या मिस्टरांनी. आणि तुम्हाला सांगू म्हणतात माझे मिस्टर प्रायव्हेट कंपनीमध्येच होते, कामाला होते. मुलगा होता आणि मुलालासुद्धा कळत होतं म्हणतात की ही आपली आई नाही आहे. म्हणजे 6-7 वर्षाचा मुलगा होता म्हणतात. त्याला कळत होतं की ही आपली आई नाही आहे. पण तुम्हाला सांगू मी इतकी घाबरलेले होते त्यावेळेला की अरे म्हणजे असंच असतं लग्न झालेलं मूल-बाळ नसतं तर मग चाललं असतं. पण मूल आहे तर कसं करायचं? त्या मुलाला कळतंय वगैरे भीती होती म्हणतात मनात. पण मी सगळं आईंवर सोडलं म्हणतात. आणि खूप मला इतका आनंद झालेला होता म्हणतात माझं लग्न ठरल्यानंतर. आणि सभ्यता जी म्हणतात ती माझ्या मिस्टरांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होती म्हणतात. अगदी सभ्य माणूस. ही सगळी आईंची कृपा म्हणतात. की 5-6 वर्षाची आईंनी सेवा करून घेतली माझ्याकडून 5-6 वर्ष आणि खूप छान मेवा दिला म्हणतात. तर ते ठरलं लग्न, त्यांचं त्यांनीच सगळं केलं म्हणतात. आणि मी जे पैसे साठवलेले होते, मी पण थोडे घातले म्हणतात, बाबांचेच आहेत असं म्हणून घातले म्हणतात. पण सगळा खर्च त्यांनीच केलेला होता म्हणतात. आणि असं नाही की बाबा फक्त आता मुलासाठी एखादी आई आणायची आहे म्हणून कसं पण लग्न करून टाकलं असं नाही. त्यांनी अगदी रीतसर खूप माणसं बोलवून जवळ-जवळ 200-250 लोकं त्यांचे सगळे पाहुणे वगैरे बोलवून खूप खूप चांगल्या पद्धतीनं आमचं लग्न केलेलं होतं म्हणतात. सगळी आईंची कृपा. मला खूप आनंद झाला.
आई माझी खूप भोळसर, अशी खूप म्हणजे मनावर थोडंसं परिणाम झाल्यासारखं होती माझी आई. पण आई होती शेवटी. तिला ना खूप आनंद झालेला होता माझं चांगलं झालेलं बघून. खूप आनंद झालेला होता म्हणतात. आणि माझ्या मिस्टरांनी म्हणतात लग्नानंतर मग मी सांगितलं त्यांना आणि तुम्हाला सांगू मी कधीही इतक्या वर्षांमध्ये आईंनी माझं सगळं ते पार पाडलं म्हणतात. इतक्या वर्षांमध्ये मी कधीही मला मला म्हणजे बघितल्याच नव्हत्या म्हणतात इतक्या चांगल्या साड्या वगैरे. तर मला माझ्या मिस्टरांनी लग्नानंतर लगेच म्हणजे लग्नाच्या वेळेलाच त्यांनी मला जवळ म्हणतात एक 10-11 साड्या घेतलेल्या होत्या. की रेग्युलर मला घालण्यासाठी आणि त्या बघून मला इतका आनंद झालेला होता, की काय एवढ्या ह्याच्यामध्ये मी कधी अशा साड्याच नव्हत्या बघितलेल्या म्हणतात त्या. असल्या साड्या कधीच माझ्या आयुष्यातच मी बघितलेल्या नव्हत्या. एवढ्या छान साड्या आणि मी त्यांना बोलले की मी काम करू का? म्हणजे ते माझ्या सासरपासनं ना खूप असं जास्त लांब नव्हतं. तर मी काम करू का? तर त्यांनी परवानगी दिली म्हणतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आणि मुलाला पण सांगितलं, ही आई म्हणायचं. माझे सासरे फक्त होते, सासूबाई नव्हत्या म्हणतात मला. तर सासऱ्यांनी पण हिला आई म्हणायचं, हीच आई आहे वगैरे. तर त्यांनासुद्धा इतक्या लवकर एक्सेप्ट केलं. ही सगळी आईंची कृपा होती. तो मला आई म्हणायला लागला. मला एवढं असं हे व्हायला लागलं, की माझं बाळच परत आले असं मला वाटायला लागलं म्हणतात, की माझं गेलेलं बाळ परत आले ह्याच्या रूपानं असं मला वाटायला लागलं म्हणतात आणि खूप खूप मी आईंचे त्यावेळेला आभार मानले. कशी कलाटणी आयुष्याला आई देतील सांगता येत नाही म्हणतात. त्यामुळे वाईट जरी परिस्थिती असेल ना, आज तुमची वाईट परिस्थिती असेल काकू म्हणत होत्या, तर ती तुमची वाईट राहणारच नाही. आपले गुरु सोबत आहेत तर तुमची ती परिस्थिती वाईट राहणार नाही. तुम्ही फक्त सेवा, नामस्मरण आणि आईंनी सांगितलेले म्हणजे ते काय त्या तर बोलले नाही मी म्हणायला लागले. आईंचे सांगितलेले नेम, नियम आपण पाळले ना, तर आईंना सगळी काळजी पडते. आपल्याला नाही काळजी करावी लागत. आणि म्हणतात मला बाहेर जॉबलासुद्धा माझ्या मिस्टरांनी परवानगी दिली आणि तुम्हाला सांगू म्हणतात, मला त्यांनी नीट लिहायला, वाचायला मला आणि माझ्या मुलाला दोघांनाही ते म्हणजे दोघांचेही टीचर तेच झाले म्हणतात. आणि त्यांनी मला लिहायला, वाचायला चांगल्या पद्धतीने शिकवलं आणि आईंच्या मार्गात तेही आले म्हणतात. लगेच माझे मिस्टर म्हणजे मी सांगितलं, "तुम्ही मला आईंच्या कृपेनं भेटला आहे." मला वाटतच नव्हतं कधी मला का हे मिळेल. माझं पत्र्याचं शेड होतं म्हणतात आणि इथं माझ्या म्हणजे 2-3च खोल्या होत्या. वरती असं हेच होतं, पत्रेच होते माझ्या घराला म्हणतात. पण 2-3 खोल्या ते बघून मला असं वाटायला लागलं, "अरे आपण किती सुंदर, किती मोठ्या घरामध्ये आपण आलो आहे." म्हणजे काहीच नव्हतं आणि हे माझे वडील वगैरे खूप आनंदले होते माझं घर बघून लग्न झाल्यानंतर म्हणतात. आणि मा अवघ्या म्हणतात 8 दिवसात माझ्या मिस्टरांनी घरामध्ये आईंचा फोटो आणला आणि त्याच ठिकाणी म्हणतात आता 2 मजली इमारत तयार झालेली आहे माझ्या घराची म्हणतात. आणि तुम्हाला सांगू मी ना कायम आईंना त्याच्यानंतरसुद्धा प्रार्थना करायची म्हणतात. 2 मजली इमारत तयार झाली. खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही चांगलं सेटल झालो म्हणतात. दोघांनी मिळून संसारात हातभार लावला, दोघांनी पैसा मिळवला. खूप चांगल्या पद्धतीनं आमचा मुलगा पण तुम्हाला सांगू म्हणतात मी कदाचित माझा स्वतःचा मुलगा असता, तर कदाचित वडिलांसारखा निघाला असता म्हणतात. पण ह्याच्यावर संस्कार त्याच्या बाबांचे होतात. कदाचित माझी जी ह्यांची पहिली मिसेस जी होती, ती पण खूप चांगली संस्कारी असणार म्हणतात. त्याशिवाय इतका संस्कारी मुलगा आहे म्हणतात. आणि मला ना कायम वाटायचं म्हणतात, मी आईंना प्रार्थना करायची, "आई मला आता झाली ना, तर मुलगी होऊ दे." कुणी असं म्हणजे माझ्या मनात सारखं ते व्हायचं, "आई जर मला आता झालं तर मुलगी होऊ दे." का तर हा एक मुलगा आहे ना, माझं प्रेम असं हे होऊ नये. का तर मुलगा झाला तर काहीतरी वेगळं असं हे होईल. तसं कधी माझ्याकडनं घडू नये, का तर मी तुमच्या मार्गात आहे. तुम्हाला सांगू ही आईंची कृपा एवढी का तर हा विचार येणं हीच आईंची पहिली कृपा म्हणतात. आणि दुसरी कृपा म्हणजे माझ्या इच्छेप्रमाणे 3-4 वर्षांनी मी प्रेग्नंट राहिले आणि मला मुलगी झाली म्हणतात. तुम्हाला सांगू म्हणतात इतक्या आणि ती ती ना खूप उपासनेत घडलेली होती. म्हणजे ती खूप उपासनेत जन्माला आली.
म्हणजे त्यानंतर तर उपासना खूप वाढत गेली आणि त्यामुळं मुलगीसुद्धा इतकी माझी शांत स्वभाव, इतकं म्हणजे ते बाबांसारखंच ती पण झालेली आहे म्हणतात. इतकं चांगलं आईंनी माझं केलं. ज्या परिवाराला भक्ती किंवा श्रद्धा काही माहीत नव्हतं. अगदी कचराकुंडीत राहत होते म्हणतात मी. मला त्या कचऱ्यातनं आईंनी इतकं एखाद्या महालातच आणून ठेवलं. म्हणजे हे 2 मजली माझं घर आता जर कोणी बघितलं म्हणतात, तर तो एक महालच असल्यासारखं आहे म्हणतात. अगदी मी कचऱ्यात राहत होते म्हणतात. माझ्या आयुष्याला अर्थ नव्हता. तो अर्थ आईंनी प्राप्त करून दिला म्हणतात. तर असेच छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.